गव्हाच्या कोंड्याची गुणकारी, पौष्टिक आणि फायबरयुक्त अशी आपण भाजी बघणार आहे. म्हणजे आपण जो गव्हाचा चीक काढतो, ज्याचा कोंडा जो उरतो, त्या कोंड्यापासून आपण आज फायबरयुक्त भाजी बघणार आहे. खूप फायबर असतं या कोंड्यामध्ये आणि अतिशय गुणकारी आणि पौष्टिक असते. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग गव्हाच्या कोंड्याची भाजीची रेसिपी ला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर बघा, असा गव्हाचा कोंडा घेतलेला आहे आणि जेव्हा आपण गव्हाचा कोंडा एकदा चीक म्हणजे धुवून घेतो, तेव्हाच हा घ्या. म्हणजे थोडासा नॉर्मल त्याच्यात चीक पाहिजे, म्हणजे थोडासा आंबटपणा येतो. पूर्ण तिसऱ्यांदा पिळून घेऊ नका. जेव्हा आपण दुसऱ्यांदा पाणी टाकतो तो चीक घ्या. 1 ते 2 कांदे कट केले. लसूण पाकळ्या घेतल्या 4 ते 5, त्या बारीक करून घेतले, म्हणजे कट करून घेतला. आणि त्यानंतर कढीपत्ता असला तर तुम्ही नक्की घ्या. आता बघा, एक कढई घेतली, कढई गॅसवर ठेवली, 2 ते 3 पड्या तेल घातलं, जिरे मोहरी घातली, त्यानंतर थोडंसं हिंग पावडर टाकली. त्यानंतर बघा, आता मी लसूण पाकळ्या टाकून घेतल्या. आता आपण 2 हिरवी मिरची घेतली होती, ती मी टाकून घेतली, हिरवी मिरची. आणि त्यानंतर आता आपण जे मध्यम आकाराचे 2 कांदे कट करून घेतले होते, तेही मी टाकून घेतले. आणि छान असं आता हे परतवून घ्यायचं. अतिशय ही भाजी गुणकारी आहे, पौष्टिक आहे. आपण गव्हाचा कोंडा फेकून देतो. तुम्ही नक्की ही भाजी एकदा बनवून बघा. तुम्ही नेहमी बनवाल, इतकी छान लागते आणि पौष्टिक पण आहे. आता बघा, कांदा परतल्यानंतर मसाले टाकणार आहे. खूप जास्त मसाले आपल्याला वापरायचे नाही. तर 1 चम्मच हळद पावडर वापरली. हळद पावडर टाकल्यानंतर इथे 1 ते 2 चम्मच आपण मिरची पावडर टाकलेली आहे. म्हणजे छोटे छोटे चम्मच आहे, तर 3 चम्मच वापरले, कारण थोडीशी तिखट मस्त ही भाजी छान लागते. आता परतवून घेऊयात. तर आपण इथं मसाला वगैरे दुसरं काही वापरणार नाही, कारण कारण यात खूप जास्त काही मसाले नसतात. आता बघा, सगळे मसाले मस्त परतवून झाले आणि जो गव्हाचा कोंडा घेतलेला आहे तो आता टाकायचा आहे. आधी मीठ टाकून घेतलं मी, आता थोडंसं चवीनुसार. आणि असं ताज्या ताज्या गव्हाच्या कोंड्याची भाजी खूप छान लागते. तुम्ही फ्रीजमध्ये एक 5 ते 6 दिवस ठेवूनसुद्धा ही भाजी बनवू शकतात, पण ताजं बनवलं तर जास्तच छान. आता बघा, सगळे मसाले परतवून झालेले आहे मैत्रिणींनो. आणि आता जो कोंडा आपला गव्हाचा आपण घेतलेला आहे, तर तो कोंडा आता मी इथं टाकून घेतलेला आहे आणि परतवून घ्यायचं. मीठ आपण कांद्यामध्येच टाकलेलं आहे. छान असं परतवून घ्यायचं बघा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही फायबरयुक्त आणि अतिशय गुणकारी गव्हाच्या कोंड्यापासून ही भाजी आवडली का तुम्हाला? तुम्ही कधी बनवलीत का? मला नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर मोठ्या मनाने, मोठ्या प्रेमाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता भाजी परतल्यानंतर मी इथं अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं, म्हणजे छान अशी भाजीला वाफ पण येते आणि छान मिळून येते. खायला पण अतिशय चविष्ट लागते. तर बघू शकता, आता मी मस्त परतवून घेत आहे. तर तुम्ही म्हणाल लाल मिरची पण आणि हिरवी मिरची पण चव छान येते मैत्रिणींनो. आता बघा, भाजी मस्त छान आपली वाफेवर तयार झालेली आहे. 1-2 मिनटं झाकण ठेवलं, तेवढा व्हिडिओ स्किप झालं. मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि वाव, काय मस्त अशी फायबरयुक्त गव्हाच्या कोंड्याची भाजी ही तयार झालेली आहे. नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. अशी नुसती खायला चम्मचने खूप भारी लागते. तर काहीतरी नवीन थोडंसं ट्राय करून बघायचं, छान लागते. मी तर नेहमी बनवत असते. तर गव्हाच्या कोंड्याची भाजी खायला खूप अप्रतिम लागते आणि अतिशय पौष्टिक आणि गुणकारी. चला तर मैत्रिणींनो, मग आपण आता वाढून घेऊया. या तुम्ही पण गव्हाच्या कोंड्याची भाजी खायला. तुम्हाला आवडलीच नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही कशाप्रकारे बनवता तेही मला सांगा. तर बघा, गव्हाच्या कोंड्याची भाजी तयार आहे मैत्रिणींनो. आणि रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमची मी मनापासून, हृदयापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.